आज वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्तानं आपल्यासोबत आहेत डॉक्टर अमोल पाटील, जे के छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहे. आणि आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत की नेमकी हृदयाची काळजी आपण कशी घेतली पाहिजे या विषयावर. हृदयाच्या आजाराची सुरुवातीचे लक्षणे रुग्ण कशी ओळखू शकतात. मी डॉक्टर अमोल हरिनाथराव पाटील, कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट, छत्रपती संभाजीनगर येथील कॅनॉट प्लेस येथील महावीर हॉस्पिटल येथे मी ॲज अ इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणजेच हृदयरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. हृदयरोग हा अचानक सुरू होत नाही, तो आधी हळूहळू आवाजात संकेत देतो. जसे की आपल्याला चालताना छातीत दुखणे किंवा जडपणा जाणवणे, जबडा दुखणे किंवा डावा हात दुखणे, नेहमीपेक्षा जास्त थोडंही चाललं तरी दम लागणे, अनावश्यक थकवा जाणवणे, हृदयाची धडधड वाढणे किंवा पायावर सूज येणे, ही अशी काही लक्षणं वारंवार दिसली तर त्यावर दुर्लक्ष न करता हा हृदयाकडनं दिलेला एक इशाराच असतो आणि हे समजून आपण याचं पुढे निदान केलं पाहिजे. हृदयाच्या आरोग्यासाठी कोणता एक छोटा बदल सर्वात मोठा फरक घडवू शकतो. आपण आपल्या हृदयाची काळजी घेतली पाहिजे. त्रास जर जाणवला तर त्याचं आपण रुटीन चेकअप केलं पाहिजे. तसे मी हा संदेश देईल की 30च्या नंतर दरवर्षी आपण ॲटलिस्ट रुटीन हेल्थ चेकअप केलं पाहिजे. आहार आणि व्यायाम हृदयासाठी जीवनरक्षक कसे ठरू शकतात. तर आपल्या आहाराला इंधन आणि व्यायामाला सर्व्हिसिंग समजा. जसं की आहारामध्ये ताजी फळं, भाज्या, कडधान्य वगैरे हे जास्त खाणं, तसेच तेल, मीठ, साखर हे कमी खाणं. यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वगैरे हे कंट्रोलमध्ये राहून रक्तवाहिन्या शुद्ध राहतं. आणि नियमित व्यायामामुळे हृदयाचे स्नायू मजबूत होतात, रक्तप्रवाह सुधारतो आणि डायबिटीज, बीपी सारखे धोकेही नियंत्रणात राहतात. योग्य आहार आणि नियमित व्यायामाने हृदयरोगाचा धोका जवळपास निम्मा कमी होतो. हे औषधा इतकंच प्रभावी आहे. जर एकच बदल निवडायचा झाला तर मी सांगेल की स्मोकिंग सोडणं, तंबाखूचं सेवन सोडणं. हे केल्याने रक्तप्रवाह लगेच सुधारतो, ब्लड क्लॉट होण्याचं प्रमाण कमी होते आणि हृदयविकाराचा तसेच स्ट्रोकचा झटका टाळता येतो. पण त्याशिवाय आणखी बदल करायचे झाले तर डेली ॲटलिस्ट 30 मिनिट वॉकिंग केलं पाहिजे. आणि तसेच हे फास्ट फूड, जंक फूड, कोल्ड ड्रिंक यापासून दूर राहून आपण संतुलित आहार जर घेतला तर यामुळे नक्कीच आपल्या हृदयावर आणि शरीरावर चांगला परिणाम होतो. हे खरं आहे का की तरुणांनाही हृदयविकाराचा धोका आहे. हो, नक्कीच. आजकाल 20-30 वर्षांच्या तरुणांमध्ये गंभीर प्रकारचे ब्लॉकेजेस आपल्याला दिसतात. याचे महत्त्वाचे कारण बघायचे झाले तर तरुण पिढीमध्ये स्मोकिंगचे, तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढले आहे. तसेच डायबिटीस आहे, ओबेसिटी फॅक्टर झाला आहे आणि खाण्यापिण्याच्या सवयी म्हणजे फास्ट फूडचं प्रमाण वाढलं आहे, एक्झरसाईजचं प्रमाण खूप कमी आहे, तसंच फॅमिली हिस्ट्री, या सगळ्या कारणांमुळे आता तरुणांमध्येही हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. बदलती जीवनशैली तर आहेच आणि जे खूप लहान वयात होतात ते बऱ्याचदा हे फॅमिलियल आजारी असतात किंवा कंजेनिटल हार्ट डिसिजेसही असतात. ते पूर्ण हार्ट अटॅकच म्हणता नाही येणार, पण बऱ्याचदा हे कंजेनिटल हार्ट डिसिजेस वगैरे याचंही आपल्याला निदान करावं लागतं. तणावामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का, याबद्दल तुम्ही काय सांगाल. येस, हे एकदम बरोबर आहे. तर स्ट्रेस म्हणजेच ताण हा मोठा घटक आहे. ताणामुळे काय होतं तर आपल्या शरीरातला बीपी वाढतो, तसेच स्ट्रेस हार्मोन्सचे प्रमाण वाढते आणि स्ट्रेसमुळं आपण काही ॲडिक्शनकडे वळलं जातं, जसे की धूम्रपान, स्मोकिंग, अल्कोहोल, जास्त खाणं आणि त्यामुळे डिस्टर्ब स्लीपसुद्धा होते. अशा वाईट सवयींमुळे ह्या सगळ्या वाईट गोष्टींकडे आपण जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीरात जर पहिलेच काही प्रमाणात हार्ट ब्लॉकेजेस असतील तर स्ट्रेस हा एक ट्रिगर ठरतो आणि त्यामुळं आपल्याला हृदयविकार म्हणजेच हार्ट अटॅकचा झटकाही येऊ शकतो. हृदयाच्या आजाराची सुरुवातीचे लक्षणे रुग्ण कशी ओळखू शकतात. मी डॉक्टर अमोल हरिनाथराव पाटील, कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट, छत्रपती संभाजीनगर येथील कॅनॉट प्लेस येथील महावीर हॉस्पिटल येथे मी ॲज अ इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणजेच हृदयरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. हृदयरोग हा अचानक सुरू होत नाही, तो आधी हळूहळू आवाजात संकेत देतो. जसे की आपल्याला चालताना छातीत दुखणे किंवा जडपणा जाणवणे, जबडा दुखणे किंवा डावा हात दुखणे, नेहमीपेक्षा जास्त थोडंही चाललं तरी दम लागणे, अनावश्यक थकवा जाणवणे, हृदयाची धडधड वाढणे किंवा पायावर सूज येणे, ही अशी काही लक्षणं वारंवार दिसली तर त्यावर दुर्लक्ष न करता हा हृदयाकडनं दिलेला एक इशाराच असतो आणि हे समजून आपण याचं पुढे निदान केलं पाहिजे. हृदयाच्या आरोग्यासाठी कोणता एक छोटा बदल सर्वात मोठा फरक घडवू शकतो. आपण आपल्या हृदयाची काळजी घेतली पाहिजे. त्रास जर जाणवला तर त्याचं आपण रुटीन चेकअप केलं पाहिजे. तसे मी हा संदेश देईल की
30च्या नंतर दरवर्षी आपण ॲटलिस्ट रुटीन हेल्थ चेकअप केलं पाहिजे. थँक्यू सो मच सर. A public awareness initiative for healthy heart. दिल है छोटा सा, छोटी सी आशा. दिल की हर एक धड़कन है जिंदगी का सहारा. वादा है रखेंगे ख्याल, दिन हो या रात. राइट लाइफस्टाइल और डाइट भी राइट. तंदुरुस्ती हर दिन. साथ ही सुनना न भूले 29 सितंबर 2025 को डॉक्टर अमोल एच पाटिल को माय एफएम पर सुबह 9 से 11 बजे के बीच. हैप्पी वर्ल्ड हार्ट डे. दिल का दिल से यही है वादा.